एक केक खोलायला इथे 4-4 जणी लागतात. एकदम सक्सेस 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 सक्सेस. दुसरं पण आलं यार. तुम्ही काय टाइम तरी सुरुवात केली. कसं वाटतंय रिया? बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. 12 वाजले आणि मला अंकिताचा व्हिडिओ कॉल आलाय, कारण का ती इथे नाहीये. खूप आठवण येतेय मला तुझी. आता आली असतीस उद्या सेलिब्रेशन करायला. जाम आठवण येतेय मला तुझी. नाही असते म्हणून कापून गेले ती केक. आता इमोशनल व्हायचं नाहीये, रडायचं नाहीये, म्हणून मी रडणार नाही. नाही रडणार. इवन कसे तुम्ही सर्वजण मस्त आहेत ना. आज आहे 14 सप्टेंबर, म्हणजे माझाच बर्थडे आहे. सकाळ झाले, काल अर्चना रूम बघितलं आणि सकाळ झाली. मग माझी सकाळ तर देवदर्शनानेच होती. मग चाललोय आता. चला कुठे चाललोय दाखवतो. चाललोय आणि आमचं पण कोण असेल गेस करा तुम्ही. का कसे आहेत? आम्ही आलो आहोत स्वामी समर्थ मठात खुपरीला. आता यायला भेटत नाही कॉलेजमुळे. पहिले इथेच कॉलेज होतं, ते यायला भेटायचं. आता ते यायला भेटत नाही म्हणून आज इथे आले. चला. स्वामीचं दर्शन गाडी नव्हती काय, खूप छान वाटतं. आता आलोय आई माऊलीचं दर्शन घ्यायला. आई माऊलीचं दर्शन खूप छान वाटतंय. खूप दिवसांनी गणपतीमुळे काही यायला भेटतच नव्हतं मला. आलोय खंडोबाचं दर्शन घ्यायला. रविवार आहे, आपल्या कुलदेवताचं दर्शन. थँक्यू आल्याबद्दल. आली बसली थोडा वेळ आणि आता चालले साईबाबाचं दर्शन घ्यायला. चला जाऊ. माझ्या बाबांचं दर्शन खूप छान वाटतंय. आता देवदर्शन झालंय. मैत्रिणीसोबतचं सेलिब्रेशन दिसतंय. चला घरी. अर्धा बर्थडेचं स्टेटस स्टोरी तयारी केले आणि आता चालले क्लासच्या मैत्रिणीसोबत सेलिब्रेशन करायला. म्हणून आम्ही कॅफे शोधतो, पण आमचा कॅफे काय आम्हाला भेटत नाही. चला जवळ. आणि आपल्यासोबत मृणाली पण आहे. आमच्या लोकेशनवर पोहोचलो, म्हणजे अपोजिटच होतो त्याच्या. आणि ज्या मेन यायच्या पोरी आहेत त्या येत नाही, त्यांची वाटत. मृणाली कशी आहेस? मस्त लाईव्ह लोकेशन पाठवते. आणि त्याच्याला आली नाही मृणाली. मी त्याच्याशी बोलला नाही, मला तिचा राग आलाय. मला बोललेली मी येईल आणि नाही आले. आणि तू आली मृणाली, थँक्यू. अरे ती पण वेळाचा वेळ असा मॅनेज करून आले. पाहुण्यांना सांभाळून आले मी. आणि हे सगळं आजचं प्लॅन पण तूच. मी लोकेशन मी बोलली, ह्यांना ठरवणार होते. ह्यांचं ठरून मला माहिती आहे किती ठरवतात. या आली बारी माझ्यावरच. मग पाऊस आला लवकर आले त्या ठिकाणी उपस्थित आले. अलविका पण आले. अलता कशी आहे? थँक्यू. मंडळ आभारी आहे. वेदिका पण आहे. आम्हाला विसरली. खूप स्ट्रगल आहे. आपल्याला विसरली. एकेकावर येतो. आम्ही कॉलेज मेमरीज घेत येतो. अश्विनी पण आहे. कशी मला विसरली. हिला पण दाखवू दे. अश्विनी मुद्दाहून खायला कधी जाऊ. खायचं बघू मिळत. केक कट करायचं ना पहिले. कोणाचा बर्थडे? चला केकच कापू पहिले. आज आमच्या फ्रेंडचा, आमच्या मालकिनीचाच बर्थडे, कोळीनबाईचा. सो ते तिलाच ब्लॉग करणं थोडं वेगळं वाटत होतं. म्हटलं जाऊ दे मी करते, म्हणजे आम्ही करतो.
पहिले वेदिकाला विशेष देतो. सो वेदिका, वाढदिवसाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तुला उदंड आयुष्य लाभो. थँक्यू सो मच. तुझ्या लाईफमध्ये एकदम सक्सेस 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 सक्सेस. याची कंपनी तुझ्या हातामध्ये आली पाहिजे. गोल्डन एकदम कंपनीमध्ये तुला अशी ऑफर आली पाहिजे. उद्यापासून तू जॉबवर आहे. प्लेसमेंट डायरेक्ट आली पाहिजे. थँक्यू सो मच. एवढे शुभेच्छा दिल्या तुम्ही. खूप छान वाटतं आणि व्हिडिओ आता ती शूट करते म्हणून समजून घ्या. बघा ती कशी करते आपण बघू. आणि तिचं तीच ओपन करते मग टाकतो नाही ठाणेक एक केक खोलायला इथे 4-4 जणी लागतात. माझा बर्थडे झाला. तिच्या बड्डेच्या वेळेस पण हीच खोलायला निघत होती. म्हणजे इतकी सवय झाली हिला बड्डे करायची एकदम. अल्पिताने खूप जास्त एफर्ट्स लावलेत. इथे आमची मॅडम फोटो काढते. हिच्या कॅमेऱ्यात ना मी बघते. वेदिका इकडे बघा आता. सुख करता दुःख हरता तशीच करते ती. आरती सारखं हलवते त्याला. मस्त मस्त फोटो काढत आहे. येस येस येस. अजून काय तू काय इथे एक वेदिका फोटोग्राफर आले. हा मला वेदिकाचा हा टॉप खूप आवडलाय. मला देऊन जा. जाताना एक सीन करू. ए कॅमेरा मी दोघी जातो आता. इथे क्लिअर येतात. धमकी देते मला. ही बोलते मला आला नाही तर मार खाशील. जाता चल. आणि जर का वाईट आला असेल जुल्फे साईडला कर नंतर बोलते वाईट आला. आमच्या इथे व्हिडिओ चालू आहे भाई. मी फोकस हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे डिअर ठाणेकर. सगळं केक करून टाक. अरे बरोबर. अरे खा. भरव ना तिला भरव. इकडे बघा अल्पित. बड्डे नक्की कोणाच आहे. सगळं व्हिडिओ मध्ये कॅप्चर होतं. व्हेरी नाईस. अल्पिताने डायरेक्ट पीस ऑलरेडी तिने केलेले. स्वतःच केले तिने. तिला तिचा बड्डे वाटतच नाहीये. स्वतःच ब्लॉग करते. आम्ही केलं पाहिजे ना इथे सेलिब्रेशन. सेलिब्रेशन घ्यायचं चालू आहे. एक्साइटमेंट आहे. घे ना. अरे पिझ्झा. सगळ्यांची हवा टाईट झाली आणि हाऊ करून. आणि आम्ही तिथून खूप फोटो वगैरे काढलेत. मी आता दिसतं खायचं. छान. फोटो काढायचे जरा. आम्ही तिही एकसाथ चाललोय. पण मृणाली सोबत मी आली पण तो जाताना नाहीये म्हणून ती रडतीये. मला शाळेच्या मैत्रिणीला भेटायला देते म्हणून. बाय मृणाली. जा. बाय बाय. मला वाढे दे. तुम्ही पण इकडनं चालले. मला वाटते का घेऊन येणार आहे. मृणाली वाढे. हो नक्की. उद्या परवा. हां हां.
चालेल चल बाय नीट जा. थँक्यू परत एकदा आलीस. फोटोसाठी आणि माझे एवढे जे सुंदर सुंदर फोटो दिसत आहेत ते अश्विनी आणि मृणालीमुळे. मी ह्यांच्यासोबत जाईल पण मी रियासोबत चालले. बाय बाय. थँक्यू. आले तेव्हा चेहरे कसे होते आणि आता चालले तेव्हा तिघींचे चेहरे पडले. ते लोक तर गेले आणि आता आपल्या शाळेच्या फ्रेंड्ससोबत सेलिब्रेशन. तेच जरा बाकीच्यांची वाट बघतो. रिया तर आले आणि रिया आणि मी एकदाच सेलिब्रेशन. बड्डेची पार्टी आम्ही एकदाच देतो. रियाचा बड्डे पण लवकरच कमिंग सून आहे पण तिच्या वडिला नवरात्र आहे मग आम्ही म्हटलं एकदाच करून टाकू पार्टी. तेच चालू आहे. बाकीच्यांची वाट बघतो. ही जान्हवी काय करते सगळ्यांची सगळे कोण कोण येतात बघते आणि स्वतः त्याच्यावर निघते. अजून ती घरातून निघालेले आहेत का माहिती. गँग आली आहे. सगळे आले आहेत. चला जाऊन पुढे चाललोय. दाखवतेच आतमध्ये गेल्यावर. मी आलोय चायनीज खायला आणि खायचं आलंय आमचं पण खायचंय पण आमचं फोटो काढायचं चालू आहे. आणि बिचारी माझी मैत्रीण अनुजा तिला सगळ्यांनी अशी लांब केली. चिमटे बघितली बड्डे गर्लला धक्के मारतायत. आणि ही जान्हवी आता माझ्यासोबत फोटो काढल्या आणि रियासोबत काढते कारण का तिचा बड्डे ना नेक्स्ट असंच असतं. फोटो काढते ती माझे काढते आणि मी कॅमेराच देत नाही मला. तू पण कुठं काय. जान्हवी आलीच माझ्या बड्डेला तू यावेळेस. त्यांची पण एक बड्डेची स्टोरी आहे. मी मला आता केक कापल्यावर सांगणारच आहे ती स्टोरी काय माझ्या बड्डेची जी रिया गणपतीला बोलत होती. नक्की होणार आहे ती स्टोरी. परत कापतोय फायनली. बघा लाईव्ह मारामारी. चला केक. आणि आता व्हिडिओचा कॅमेरा हा जातोय विनोदकडे. घ्या तुम्ही व्हिडिओ घ्या. हे बघा केक कापायचं ठरलंय आणि सगळे फोन मध्ये सगळे निर्लज्ज. चावी व्हिडिओ पाठवली. केक कापायला आम्ही कापू करतोय पण कोणी कापतच नाहीये. हे सगळं थंड होतंय. यांना काही पडलीच नाहीये. ही पडली काय ते फोन मध्ये घुसलीये. मी आता केक तर कापते पण माझ्या बड्डेची जी स्टोरी आहे. मी जी रियाजकडे गेलेली गणपतीला तेव्हा बोललेली की माझ्या बड्डे खूप 18वा बड्डे होता ना तेव्हा कोणच नव्हतं. ही पण नव्हती. ही गावाला गेलेली गणपती. ही एकटी आलेली बिचारी माझी मैत्रीण. आणि माझा जो 15वा बड्डे होता ना तेव्हा हे लोक माझ्या एवढ्या शाळेच्या टॉपिक क्लोज करू जरा थांब. तर तेव्हा म्हणजे या शाळेचे जिवलग ज्यांना जीव लावले त्या माझा बड्डेच विसरलेला. असं काय नाही. लक्षात मैत्रिणीचा बड्डे लक्षात ठेवायचा असतो. आणि मी पहिला ग्रुपवर बोललेल्या पण बड्डे नव्हतं लक्षात. नंतर त्यांनी केक कापला. नंतर केक कापला आणि हिच्यासोबत कापला. काय फायदा. पण आज आहेत एक तर मला खूप छान वाटते. रडेल मी चालू हो. चल आता काप. चला घे व्हिडिओ. चल. Birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Vedika, happy birthday to you. Wow. केक कंजूस केवढूसा बनवतो. अरे काय मला नको आता. आम्ही काय केलंय. मी देते तुला ते आपल्याला विसरले. आणि मी कापून झालाय आणि रियाला राग आलाय. मी तिला पहिला केक भरवला नाही म्हणून तिला भरवलाय. असं काही नाहीये. माझ्यासाठी मस्ती करताय असं काही नाही. मला पण लॉलीपॉप खायला फायनली सुरुवात केली. कसं वाटतंय रिया. मी ठाणेकर नंतर आता परत लॉलीपॉप वरच आलोय. आमचं फेवरेट खाणं आहे. ते ना कधी नाही बोलत नाही आम्ही. आणि आपल्यासोबत आम्ही अनुजा पण यावेळेस लॉलीपॉप खायला. आणि ॲज युजल व्हेजवाल्या आपल्या काय मागवलं ना तुम्ही काय वाटतं. चिली पोटॅटो आणि ते आमचं राईस आहे. हा नूडल्स मागवले. दोन्ही नूडल्स आहेत. लॉलीपॉप खाता तुम्हाला 6 वाजले. नूडल्स घेतलेत खायला. ग आवडतंय ना. खा मग. आणि हे जे आहे ना ग्रेव्ही टेस्टच लागत नाही म्हणून रिया इथे मॅटर करणार आहे आता. आणि आता सगळे केक खायला घेतलाय सगळ्यांनी. कसं आहे रिया खाणार नव्हती पण तुम्ही गोड खाल्लं पण कसं होतं रिया केक. नाही आपण नेक्स्ट रियाच्या वेळी वेगळा.
अनुजा कसा होता केक? चला लेट कसा केक होता? छान. चला आणि आम्ही निघतोय आता. रियाला मी दरवाजा उघड म्हणजे ऐकतेच बर्थडे म्हणून. चला प्लीज. निघालोय आम्ही आणि आता तळापाईला आलोय फोटो काढायला. जरा माझे म्हणते ते करूया आपण एकदा. काही नाही नाही नको, भीती वाटते मला. ट्राय करायचं झालं आणि आता सगळेच चान्स मारतायत. हिने घेतलाय फोटो काढायला. तुला पण काढायचंय सेलिब्रेशन. आणि आता यात चालले आहेत ह्यांचे रस्ते वेगळे. थँक्यू आला, मस्त वाटलं. आता आठवण येईल घरी गेल्यावर. मलाच टाइम नाही, मला भेटू यार, घेते ना. दोघी बोलली पहिले भांडते आज आल्यापासून. थँक्यू रिया, तू पण आलीस. तुझं पण पार्टी आपली झाली, तर सेलिब्रेशन करू फक्त आपण. काय मग हॅपी बर्थडे बोलली ना हॅपी बर्थडे 3 वेळा बोलली. आता काय भेटू लवकरच. त्यामध्ये तर बसलो आणि आता आपल्या अनुजा मॅडम. तर कसं वाटलं मग तुला आज? आता कधी भेटायचं? लवकर भेटायचं. आणि आलीच तू बाबा, थँक्यू. येतेच तसं अनुजाचे नखरे नसतात, ती येते. कधी नसली तरच तिचे नखरे असतात. तर त्या रागवत तिला वाटत होतं मी अनुजालाच भाव देते. आठवण येईल. चालेल, बाय. नीट जा. हॅपी बर्थडे. थँक्यू. मी घरी आणि तुम्ही शाळेच्या मैत्रिणी, क्लासच्या मैत्रिणी कसं सेलिब्रेशन केलं त्यांनी माझं. केली मी मठात वगैरे, देवदर्शन पण झालंय. आणि आता घरी आले. मग घरी कोण येणार आहे, कसं येणार आहे, पुढे कसं सेलिब्रेशन होणार आहे ते बघाच तुम्ही. पण तो वेगळा पार्ट असणार आहे. म्हणजे मला आलीच येईलच. ती बोलली रडू नको म्हणून मी रडत नाहीये, कंट्रोल केलंय स्वतःला. त्यांचा मागे गोंगाट चालाय समजेल. नेक्स्ट व्लॉग मध्ये बघा कोण आलंय. तर नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय.